बघा, काल आपण शिष्यानी केलेल्या 3 शंका पाहिल्या. दोन्ही सांगितलं होतं की ज्याला जन्म मरण रूपी हे संसार दुःख नको वाटतं त्यांनी या संसाराची प्रतीतीच येऊ नये असं ज्याला वाटतं त्यांनी आपली ब्रह्मरूपाची जागृती कायम ठेवावी. मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं कायम अशा प्रकारचं त्यानं ज्ञान जाग ठेवावं, ते कधीच विसरू नये, तसा निश्चय करावा. असं म्हटल्यानंतर शिष्याने सांगितलं, महाराज मी ब्रह्म कसं काय असू शकेल, जीव कसं काय ब्रह्म असू शकेल, जीव ब्रह्म असू शकत नाही. का? जीवाचे धर्म वेगळे, ब्रह्माचे धर्म वेगळे. जीव करता भोगता आहे का नाही. जीवाला जीवन मरण धर्मवान आहे, जन्म मरण धर्मवान आहे आणि त्याला दुःखाच्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी काहीच नाही. ब्रह्म करता भोगता नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जन्म मरण असले कुठले धर्म नाहीत आणि त्याला संसाराच्या निवृत्तीची सुद्धा काय नाही, इच्छा नाही. म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या धर्मामध्ये काय आहे, भेद आहे. विरुद्ध धर्म, नुसता भेद आहे असं नाही, विरुद्ध धर्म आहेत. त्यामुळं जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. एक शंका केली होती. दुसरी शंका अशी केली होती की वेदामध्ये असं वर्णन केलेलं आहे, रूपक केलेलं आहे, एक बुद्धिरूपी वृक्ष आहे आणि ती बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी बसलेले आहेत. एक कर्मफल भोगता आहे आणि दुसरा फक्त प्रकाशक आहे. तर पहिला कर्मफल भोगता म्हणजे जीव आहे आणि दुसरा फक्त प्रकाशक आहे, तो कर्मफल भोगता नाही, तो असंग आहे. तो कसा आहे, असंग अशा प्रकारचा आहे. असा तो परमात्मा आहे, ते ब्रह्म आहे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यावरून एक कर्मफलाचा भोगता आणि एक कर्मफल भोगणारा जो आहे त्याचा केवळ प्रकाशक अशा प्रकारचा या दोघांचं ऐक्य वेदाला सुद्धा मान्य नाही. अशा प्रकारचं वर्णन वेदाने केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, वेदामध्ये कर्म उपासना सांगितलेली आहे. जर जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद मानला तर कर्म उपासना जी सांगितलेली आहे ते कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फल होतील. कारण का, कर्म उपासना जी सांगितलेली आहे ती भेदतच होऊ शकते. उपासना करायची म्हटल्यानंतर उपासक पाहिजे, उपास्य पाहिजे, आहे का नाही. जर उपासकाचा उपास्येमध्ये अंतर्भाव केला तर मग उपासक नष्ट होईल आणि जर उपास्याचा उपासकामध्ये अंतर्भाव केला तर काय होईल, उपास्य नष्ट होईल. आलं लक्षामध्ये. म्हणून त्या दोघांचा भेदच मानावा लागतो, अभेद मानता येत नाही, आहे का नाही. वेदवचनावरून त्यांचा भेद सिद्ध होतो. अशा शिष्यांनी किती शंका केल्या होत्या, 3 शंका केल्या होत्या. आणि अशा 3 शंका करत असताना यानं शिष्याने गुरूंच्या समोर 3 शंका मांडल्या आणि नेमकं त्या दिवशी कुणीतरी ती गुरु शिष्याचा संवाद चालू असताना कुणीतरी तिराईत येऊन बसलेला होता. तो होता पूर्वमीमांसक. तो कोण होता, पूर्वमीमांसक. आणि तो मध्येच लागला बोलायला शिष्याला. आता दोघं बोलत असताना, दोघांचा संवाद असताना तिसऱ्यामध्ये तोड घालावं का, पण त्याला जमलंच नाही. त्यानं ऐकून तरी घ्यायचं ना. ते मध्येच बोलला. कोण, तो पूर्वमीमांसक शिष्याला म्हणतो, अहो तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही कर्माचं फल देण्यासाठी तो जो तुम्ही परमात्मा ईश्वर मानायला लागले, हे कशाला मानता म्हणजे तुम्ही, त्याची काही गरजच नाही ना मानायची. मग कर्माचं फल कोण देईल. एखाद्याने चोरी केली, मग त्याला चोरीचा दंड कोण देईल. एखाद्याने पुण्य सत्कर्म केलं, त्याला त्याचं फल कोण देईल. ईश्वर तर मानावं लागेल का नाही. पण ते पूर्वमीमांसक ईश्वर मानित नाहीत. आणि ईश्वर मानित नसल्यामुळे तो म्हणतो, ईश्वर कशाला मानता तुम्ही, ईश्वर मानू नका. मग त्याला विचारलं, हे कर्माचं फल कोण देईल. मग अहो जे कर्म केलं ना ते कर्मच त्याला त्याचं फल देईल ना. काय, कर्मच त्याला काय करीन, फल देईन. असं म्हटल्यानंतर मग तो शिष्यच म्हणतो, गुरुचं कामच पडलं नाही काही, शिष्यानंच कटिवलं याला. मग तो काय म्हणतो, अहो कर्म कसं काय फल देईन. फल देण्यासाठी चेतन पाहिजे का जड पाहिजे. चेतन पाहिजे. कर्म कसं आहे, कर्म जड आहे. एखाद्याने चोरी केली,
मग एखाद्याने चोरी केल्याच्या नंतर ती चोरी झालेलं जे कर्म आहे ते कर्म जड आहे का चेतन आहे? कर्म तर जड आहे. मग जड कर्म कसं काय फल देईन? बरं, कर्म जर फल देता असं मानलं, ऐका, कर्म जर फल देता असं मानलं, मग ज्या वेळेला एखाद्याने खिसा कापला म्हणजे चोरी केली, मग त्या कर्माने त्याला लगेच तिथंच मग फल द्यायला पाहिजे. तिथंच त्याला काय करायला पाहिजे? दंड करायला पाहिजे. एखाद्याने दारू पिली लगेच त्याला तिथं दंड द्यायला पाहिजे. एखाद्याने व्यभिचार केला लगेच तिथं दंड द्यायला पाहिजे. कुणी? त्या कर्मानं लगेच. पण ज्या अर्थी लगेच तिथं दंड त्याला होत नाही, त्या अर्थी ते कर्म त्याला फल देत नाही. त्याला त्या कर्माचं फल भेटत नाही असं नाही, कर्माचं फल भेटतं. त्या फलाला कारण कर्म असतं, पण फल कर्म देत नाही. मग त्याच कर्माचं फल त्याला नंतर देणारा कुणीतरी एक चेतन मानावा लागतो. त्याचं जसं कर्म आहे, त्याने जसं कर्म केलेलं आहे, त्या कर्माचे संस्कार त्याच्या चित्तात असतात आणि त्या संस्कारानुसार त्याला फल देणारा कोणीतरी काय मानावा लागतो? चेतन मानावा लागतो. आणि मग जो कोणी चेतन आहे तोच कोण आहे? ईश्वर आहे. म्हणून तुम्ही ईश्वर मानत नाहीत, ईश्वर मानायची गरज नाही असं जे तुम्ही म्हणता, तुमचं हे मत बरोबर नाही असं शिष्य म्हणतो. कळलं का? बघा, आणि मग शिष्याने त्या तिराईत माणसाला म्हणजे त्या पूर्वमीमांसकाला असं सांगून तुमचं मत बरोबर नाही असं सांगितलं, आणि मग पुन्हा विचारलं. पण त्यांचं जाऊ द्या, त्यांचं कसं का मत असं ना, पण वेदाच्या वचनावरून जीवाचा आणि ब्रह्माचा तर भेद काय व्हायला लागलाय? सिद्ध व्हायला लागलाय. याचं काय? कृपा करून सांगा. असं परत गुरुला तो काय करतोय? केलेल्या शंकेचं उत्तर पुन्हा विचारतोय. बघा, पूर्वमीमांसेमध्ये ईश्वराचा अनंगीकार, पूर्वमीमांसा शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये ईश्वर त्यांनी मानलेला नाही, त्याचा अंगीकार केलेला नाही, अनंगीकार आहे. व सिद्धांत मतात, सिद्धांत मत म्हणजे इथं सिद्धांत मत म्हणजे कोणाचं मत? वेदांताचं मत. वेदांत मतामध्ये ईश्वराचा सकारण अंगीकार आहे. वेदांत मतामध्ये मात्र ईश्वराचा कारणासह काय आहे? अंगीकार केलेला आहे. असं शिष्य बोलत असताना कुणीतरी पूर्वमीमांसक त्या शिष्याला आपलं मत सांगतो. एक पूर्वमीमांसक तो आपलं मत शिष्याला काय करतो? सांगतो. काय म्हणतो पूर्वमीमांसक? बघा, अहो, कर्मफलाचा परमात्मा नाही, कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची आवश्यकताच नाही. कर्मफल देणारा कुणीतरी परमात्मा आहे, ईश्वर आहे, आणि तो काय करतो? फल देतो. असा तुम्ही जो ईश्वर स्वीकारता त्याची काय आवश्यकता आहे का ईश्वराला मानायची? ईश्वराला स्वीकारायची काय गरज आहे का? ही माणूस नका ना, मग कोण फल देईल? अहो, जो जे कर्म करतो त्याचं फल त्याला ते कर्मच देतं ना. काय देतं? कोण फल देत त्याला? त्याचं कर्म त्याला फल देतं. मध्ये पुन्हा एक उगाच ईश्वर मानायचा उपटसुंड्या काय गरज त्याची? मध्ये एक ईश्वर मानून करायचं काय? असं तो पूर्वमीमांसक बोलतो शिष्याला. मग शिष्य म्हणतो, हो तुम्ही बसा, तुम्हाला काय कळत नाही, समजा नोम जरा नाकात गेली इष्टी, हे का नाही? तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतामध्ये ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, पण ईश्वराचा स्वीकार न करणं हे तुमचं मत बरोबर नाही. कारण कर्म स्वतः जड असल्यामुळं त्याला आपलं फल देण्याचं सामर्थ्य नाही. कर्म जड आहे आणि कर्म जड असल्यामुळं त्याला फल देण्याचं सामर्थ्य नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचं सामर्थ्य आहे असं जर मानलं तर विहित व निषिद्ध कर्माचं फल कर्मकर्त्याला ताबडतोब का बरं मिळू नये? सांगा. जर कर्म जे आहे त्या कर्मातच जर फल देण्याचं सामर्थ्य मानलं, कशामध्ये? मग विहित कर्म केलं, एखादं यज्ञ केला, लगेच त्याला त्याचं फल भेटायला पाहिजे. का नाही? भेटतं का लगेच? नाही. नामस्मरण केलं,
की मग नामस्मरण केलं की लगेच दिसायला पाहिजे काय झालं ते, लगेच उजेड पडायला पाहिजे अंगातून, आहे का नाही? पण तसं काही दिसतं का? हा, लगेच फल दिसतं काय? कर्म केलं की लगेच फल दिसायला पाहिजे ना, पण लगेच फल भेटतच नाही ना. चोरी केली लगे हातात जळून जायला पाहिजे, पण लगेच जळतो का हात? लगेच त्याचं फल द्यायला पाहिजे कर्माने, मग कर्माचं सामर्थ्य असेल तर. पण ज्यावरती लगेच फल देत नाही त्यावरती कर्मात सामर्थ्य नाही. विहित व निषिद्ध कर्माचं फल कर्मकर्त्याला ताबडतोब का बरं मिळू नये? मग ते तर मिळत नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेलं तरी कर्माच्या फलभोगाखाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानला पाहिजे. जरी कर्म नष्ट होऊन गेलं, कर्म तर लगेच नष्ट होतं, पण कर्म जरी लगेच नष्ट झालं तरी त्या कर्माचं फल ज्या काळात प्राप्त होतं नंतर, त्या काळामध्ये त्या कर्माचं फल देणारा कोणीतरी काय मानावा लागतो? चेतन अशा प्रकारचा मानावा लागतो. तो मानलाच पाहिजे. आणि जो कोणी चेतन मानावा तो ईश्वरच आहे. मग कोण आहे तो? ईश्वर. चोरीचं कर्म शिक्षा भोगविण्याला कारण असलं तरी फल भोगविणाऱ्या कोणातरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. कळलं का? अहो, चोरीचं कर्म केल्यानंतर त्याला फल दंड त्याला तर प्राप्त होईलच, अलग लक्षामध्ये, पण त्याला तो दंडरूपी फल देण्यासाठी कोणीतरी न्यायाधीश लागतो का नाही? का नाही लागत? न्यायाधीशाची गरज लागते. त्याप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणं आवश्यक आहे. या संबंधानं तुमचं मत बरोबर नाही. जरी पूर्वमीमांसकाचं मत बरोबर नसलं, आता गुरुला म्हणायला लागला तो, जरी पूर्वमीमांसकाचं मत बरोबर नसलं तरी कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीव ब्रह्माचं एकत्व सिद्ध होत नाही, भेदच सिद्ध होतो. आणि तुम्ही म्हणता जीवाचं ब्रह्माचं ऐक्य आहे, जीव ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहेस म्हणता, तू ब्रह्म आहे म्हणून मला सांगायला लागले तुम्ही. मी म्हणजे जीव आणि मी कसं काय ब्रह्म असेल? ज्या अर्थी वेदामध्ये कर्मोपासना सांगितलेली आहे आणि कर्मोपासना भेदातच असते ना, म्हणजे वेदाला जीव ब्रह्माचा भेद अपेक्षित आहे का अभेद अपेक्षित आहे? जर अभेद अपेक्षित असता, ऐक्य अपेक्षित असतं, तर मग कर्म उपासना सांगितली असती का? मग त्या कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीवाचा ब्रह्माचा भेद सिद्ध व्हायला लागलाय, आहे का नाही? अभेद सिद्ध होत नाही. मग याचं उत्तर काय ते कृपा करून तुम्ही सांगा. असं म्हटल्यानंतर आता श्री गुरु सांगतात, जीव ब्रह्म ऐक्याची सिद्धी ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांनाच असते बघा. तुम्हाला नाही येत कधी शंका, पण बाकीच्या सगळ्यांना असतात, आहे की नाही? शिष्यांनी 3 शंका केल्या का नाही? ह्या 3 शंका सगळ्याला येतात. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे. बरं, शिष्यानं जी शंका केली अशी मोगम नाही केली, वेदातल्या प्रमाणासह आणि युक्तीसह केली. कशी केली? युक्तीसह. असं प्रथम दर्शनी दिसतं, असं वरून वरून दिसतं. हे शिष्याने केलेली शंका सप्रमाण आहे आणि युक्तीला धरून आहे असं वरून वरून प्रथम दर्शनी वाटतं. हे खरं आहे, कारण ब्रह्म आणि ईश्वर हे 2 शब्द एकार्थवाचीच आहेत असं पुष्कळ लोक समजतात. ऐका, सगळे लोक ब्रह्म आणि ईश्वर म्हणजे एकच असं समजतात. ईश्वर शब्दाचा जो अर्थ, ब्रह्म शब्दाचा तोच अर्थ, परमात्मा शब्दाचा तोच अर्थ असं लोक समजतात. पण तसं नाहीये. ब्रह्म शब्दाचा अर्थ वेगळा, परमात्मा शब्दाचा, ब्रह्म म्हणजे परमात्मा, आणि ईश्वर शब्दाचा अर्थ वेगळा. ईश्वर वेगळा आणि परमात्मा वेगळा, ब्रह्म वेगळं. समजते का तुम्हाला? बघा, कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो. ज्या अर्थी वेदामध्ये कर्म उपासना प्रतिपादक वेदवचन आहेत, त्या वेदाच्या वचनावरून, त्या वाक्यावरून जीव ब्रह्मामध्ये भेद आहे हे काय होतंय? सिद्ध होतंय. परंतु त्या चैतन्याचे 4 प्रकार आहेत. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य.
या चौघांची स्वरूप आणि त्यांचा भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थामध्ये कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. ऐका, शिष्यानं ह्या 3 शंका केल्यात, पण ह्या 3 शंका आपल्याला प्रथम दर्शनी जरी ते खऱ्या आहेत असं वाटलं, त्या सप्रमाण आहे असं वाटलं, म्हणजे प्रमाणाला धरू नये असं वाटलं, वेदाच्या प्रमाणाला धरू नयेत आणि युक्तीला धरू नये असं जरी वाटलं, तरी सुद्धा हे कुठपर्यंत आपल्याला खरं वाटतंय हे त्यांनी केलेल्या शंका आपल्याला पटतात. जोपर्यंत आपल्याला कुटस्थ चैतन्य कळत नाही, जीव चैतन्य कळत नाही, जोपर्यंत ईश्वर चैतन्य कळत नाही आणि ब्रह्म चैतन्य कळत नाही, ह्या 4 चैतन्याचा भेद, त्यांचं स्वरूप जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत शिष्याने केलेली शंका सप्रमाण आहे आणि संयुक्तिक अशा प्रकारचं वाटतं. पण ह्या 4 चैतन्यातला भेद जर आपल्याला लक्षात आला, या 4 चैतन्याचं स्वरूप काय आहे, त्यांचा भेद कसा आहे हे जर लक्षात आलं, मग आपल्या हे लक्षात येईल की शिष्य वेदाच्या वाक्याचा अर्थ करत असताना कसा चुकू लागलाय. त्यांनी केलेला वेदवाक्याचा अर्थ चुकीचा आहे. ती कशी चूक होते आणि शिष्यासारखेच बाकीचे हल्ली लोक सुद्धा कसे चुकतात हे मग काय होईल, कळून येईल. पण त्याच्यासाठी अगोदर हे कळावं लागतं, काय कुटस्थ चैतन्य म्हणजे काय हे कळावं लागतं, जीव चैतन्य म्हणजे काय कळावं लागतं, ईश्वर चैतन्य म्हणजे काय कळावं लागतं आणि ब्रह्म चैतन्य म्हणजे काय कळावं लागतं. हे चैतन्याचे 4 प्रकार कळावे लागतात. हे 4 प्रकार कळले की मग शिष्याने केलेल्या शंका त्याच्यामध्ये कशी गफलत होती, शिष्यालाही गफलत झाली, लोकांनाही तशाच गफलती होतात. हे कशा गफलती होतात ते लक्षात येतं. कळलं का? बघा, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य या चौघांची स्वरूप आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थामध्ये कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे काय होईल, समजून येईल. याकरता श्रीगुरु आता दृष्टांतपूर्वक चैतन्याचे 4 प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. अलग लक्षामध्ये आता श्रीगुरु 4 चैतन्याचे भेद म्हणजे चैतन्याचे 4 प्रकारचे भेद कसे आहेत हे समजून सांगतील. ते दृष्टांतासह सांगतील. कसे सांगतील म्हणजे प्रत्येकाकरता एक काय देतील, दृष्टांत देतील. दृष्टांतासह चैतन्याचे 4 प्रकार समजून सांगतील. आणि हे समजून सांगितले म्हणजे तुम्हाला जीव ब्रह्मामध्ये अभेद कसा आहे हे काय होईल, समजून अशा प्रकारचं येईल असं ग्रंथकार सांगतात. श्रीगुरु शिष्याला म्हणतात, हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्यासाठी, तुझी शंका आहे ना जीव ब्रह्मामध्ये काय आहे, भेद आहे, मग ही जी तुझी जीव ब्रह्माची अभेदाविषयी शंका आहे ती शंका निवृत्त करण्यासाठी एकाच चैतन्याचे 4 प्रकार करून तुला मी सांगतो. तसं चैतन्य तर एकच आहे. चैतन्य कसं आहे, एकच स्वरूप आणि चैतन्य एकच आहे, पण त्याचे 4 प्रकार जे झाले ते कशानं, उपाधी भेदानं. ऐका ना, उपाधी भेदानं त्याचे 4 प्रकार होतात. मग ते 4 प्रकार तुला मी समजून सांगतो, पण त्याची स्वरूप कठीण आहे जरा. ते समजून सांगतो तुला मी, पण तू ते चैतन्याचे 4 प्रकार समजून घेणं थोडंसं कठीण आहे, सूक्ष्म आहे जरा. नीट लक्ष दे, जरा लक्ष देण्यासाठी म्हणतात, गडपटात नको करू. अगोदर बघ, ऐका का, आता तुला चैतन्याचे 4 प्रकार समजतो, पण ते चैतन्याचे 4 प्रकार समजून सांगतो, पण ते कठीण आहे रे जरा. त्याच्याकरता चैतन्याचे 4 प्रकार समजण्यासाठी तुला सोयीस्कर होण्यासाठी तुला अगोदर मी आकाशाचे 4 प्रकार सांगतो. कशाचे, आकाशाचे 4 प्रकार सांगतो. आकाश सुद्धा तसं स्वरूपाने एकच आहे, पण तरी त्याच्यामध्ये उपाधी भेदाने किती प्रकार करतो मी, 4 प्रकार करून तुला मी सांगतो. आकाशाचे 4 प्रकार. पहिलं 1 घटाकाश, दुसरं जलाकाश, तिसरं मेघाकाश आणि चौथं महाकाश. असे हे आकाशाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकार नीट समजून घ्या आकाशाचे. आणि आकाशाचे 4 प्रकार समजले की तुला चैतन्याचे 4 प्रकार समजतील, आणि चैतन्याचे 4 प्रकार समजले की मग ब्रह्मामध्ये आणि जीवामध्ये, जीव ब्रह्मामध्ये अभेद कसा हे समजून येईल. कळलं का? कुठून विषय कसा चाललाय कळतंय का तुम्हाला? विषय मुद्दा काय आहे, जीव ब्रह्माचा ऐक्य, जीव ब्रह्माचा अभेद. त्या अभेदाविषयी शंका केली. शिष्य म्हणतोय भेद आहे. मग कशाहून भेद आहे, प्रमाण आणि युक्ती सांगितली त्यानं, आणि मग प्रमाणाने आणि युक्तीनं त्यांनी 3 शंका मांडल्या आणि भेद काय केला, सिद्ध केला. मग शिष्याने भेद सिद्ध केलाय तर त्याचा तो भेद बुद्धी घालून त्याला अभेदाचा निश्चय करून देण्यासाठी श्री गुरु म्हणतात की बाबा तुला
जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद समजून घेण्यासाठी तुला मी चैतन्याचे 4 प्रकार सांगतो आणि त्या चैतन्याचे 4 प्रकार समजण्यासाठी तुला मी आकाशाचे 4 प्रकार सांगतो. समजतंय का? आकाशाचे 4 प्रकार मी तुला समजून सांगतो. आणि कोणते आकाशाचे 4 प्रकार बघा? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. आता बघा, आता घटाकाश म्हणजे काय? घटाकाश म्हणजे इकडे बघा थोडक्यात. गाडगं माहिती आहे तुम्हाला? गाडगं माहिती आहे का? गाडग्यामध्ये काय असतंय? काय असते गाडग्यामध्ये? काय असते? काय नाही, मोकळी जागा असते. काय असते? आणि मोकळ्या जागेला आकाश म्हणतात. पोकळीला काय म्हणतात? आकाश. मग गाडग्यात पोकळी असते की नाही? अरे गाडग्यात पोकळी असते की नाही? त्याला घटाकाश म्हणतात. घट म्हणजे गाडगं आणि त्याच्यातलं आकाश म्हणजे काय? घटाकाश. घटात पाणी भरलं. घटात काय भरलं? पाणी भरलं आणि घट असा पटांगणात ठेवला रात्रीच्या वेळेला. मग त्या घटामध्ये, त्या पाण्यामध्ये आकाशातले चंद्र, तारे किंवा ढग आले असते, ते ढग, ते सगळं दिसतं की नाही? त्यात पाण्यात दिसतं की नाही? म्हणजे काय दिसतंय? त्या पाण्यात आकाश दिसते की नाही? आकाश मध्ये पाण्यात दिसते की नाही? म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब असतं की नाही? मग याला म्हणायचं जलाकाश. पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं, त्याला काय म्हणायचं? जलाकाश. मेघाकाश सांगून टाकतो मला लगेच. आकाशात मेघ असतात की नाही? आकाशात मेघ असतात की नाही? ते मेघात पाणी असतं की नाही? मग त्या पाण्यात प्रतिबिंब असेल की नाही? जर घटातल्या पाण्यात प्रतिबिंब पडतंय तर मग आकाशाचं प्रतिबिंब पडतंय, तर मग मेघामधल्या पाण्यात सुद्धा प्रतिबिंब पडेल की नाही? मेघस्थित जे जल आहे त्या जलामध्ये प्रतिबिंब पडेल की नाही? पडतं. कशाचं? आकाशाचं. मग आकाशाचं प्रतिबिंब जे त्या मेघातल्या जलात असतं त्याला म्हणतात मेघाकाश. त्याला काय म्हणतात? मेघाकाश. समजते का? मेघ म्हणजे मेघाला आश्रय असलेला आकाश. मेघ आणि त्या मेघामध्ये असलेल्या आकाशाचं प्रतिबिंब आहे, तिघांना मिळून काय म्हटलं जातं? मेघाकाश. आणि व्यापक असणारं जे आकाश, जिकडे सगळीकडे व्यापक आहे, त्याला म्हणतात महाकाश. किती झाले आकाशाचे प्रकार? 4 प्रकार झाले का नाही? सोपं आहे का नाही? अवघड आहे काही? तसे चैतन्याचे 4 प्रकार आहेत. अगोदर आकाशाचे प्रकार समजून घ्या. चला बघा. आपण व्यवहारात जसं मडकं किंवा तांब्या म्हणतो, त्याला संस्कृत भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? घट अशा प्रकारचं म्हणतात. त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकंच त्यात पाणी मावतं. जास्त घालायला लागलं तर बाहेर सांडते, मग ती मावत नाही, कारण त्याला जास्त अवकाश म्हणजे आकाश नसतं. घटाकाशाचं लक्षण सांगतात. पाण्यानं पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्याला काय म्हणतात? घटाकाश अशा प्रकारचं म्हणतात. आता जलाकाश कशाला म्हणतात बघा? जलाकाश दुसरा प्रकार आहे का नाही जलाकाशाचा? एक घटाकाश. घटाकाश म्हणजे घटातला आकाश, त्याच्यात पाणी, म्हणजे आकाश एक, घटाकाश एक, त्याच्यात पाणी 2, आणि त्या पाण्यात पुन्हा आकाशाचं नक्षत्राधिक असं आकाशाचं प्रतिबिंब. किती झाले वस्तू? 3. ह्या तिघाला मिळून जलाकाश म्हणतात. ह्या तिघाला मिळून काय म्हणतात? जलाकाश. बघा, घटाकाश 1, आकाशाच्या आश्रयावर असलेलं जल 2, आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचं प्रतिबिंब, या तिघांना मिळून काय म्हणतात? जलाकाश अशा प्रकारचं म्हणतात. आता इथं कोणीतरी शंका घेतंय. काय घेतली इथं? बजाल काय? बजाल. ओम शांती शांती शांती. कुंडली कवधारी विठ्ठल श्री.